सोलापूर वासियांना दिवाळी सणाच्या सरगम कलेक्शन परिवारातर्फे हार्दिक शुभेच्छा। सरगम कलेक्शन मध्ये फक्त 180 रुपयात ब्रँडेड कंपनीचे शर्ट उपलब्ध आहे। एकदा या आणि अवश्य भेट द्या। आमचा पत्ता जगदंबा चौक, सोलापूर। गुन्हे शाखेस गोपनीय बातमीदारामार्फत बातमी मिळाली होती की जोगेश्वरी येथे राहणारे किसम गेले 2-3 वर्षापासून कागदपत्राची मुदत संपलेल्या मुंबई शहरामध्ये वापर करू शकत नाही असे डंपर कमी भावामध्ये विकत घेऊन मुंबईमधील विविध गॅरेजमध्ये नेऊन बॉडीमध्ये बदल करून त्या डंपरला बनावट इंजिन व चेसिस नंबर पंचिंग करून त्या बनावट इंजिन नंबर चेसिस नंबरची अरुणाचल प्रदेश येथे आरटीओ मधून एनओसी प्राप्त करून विरार वसई परिवहन कार्यालयामध्ये नोंदणी करून आरटीओ विरार वसईचा नोंदणी क्रमांक प्राप्त करून गरजूंना 12 ते 15 लाख मध्ये विक्री करतोय। सदर बातमीची शहानिशा केली असता इसमांच्या ताब्यातून 3 डंपर मिळून आल्यानं त्यांच्याकडे डंपर कुठून खरेदी केली अशा कागदपत्रांची मागणी केली असता डंपर स्क्रॅप मधून कळंबोली येथून विकत घेतलं असल्याचं लक्षात आलं। त्यामध्ये ओडिशा राज्यातील साथीदार त्याच्या मदतीनं बनावट इंजिन नंबर व चेसिस नंबरची प्लेट अरुणाचल प्रदेश आर्यास मुंबईत बोलावून स्थानिक गॅरेजमध्ये जुन्या डंपरच्या चेसिस नंबर व इंजिन नंबरची प्लेट बदलून कळंबोली येथील ज्या लोकांकडून जुनं डंपर विकत घेतलं त्या इसमांकडे चौकशी करण्यात आली। नमूद इसमाकडून ताब्यात घेण्यात आलेले डंपर दाखवण्यात आले। त्यांनी सदर डंपरची पाहणी करून विकलेल्या डंपरवरील चेसिस क्रमांक इंजिन क्रमांक मध्ये फेरफार केल्याचं सांगितलं। सदर प्रकरणी आंतरराज्यीय टोळी कार्यरत असल्याची खात्री झाल्यानं त्याचा छडा लावण्यासाठी सखोल तपास करण्याची आवश्यकता वाटल्यानं शासनाच्या वतीनं फिर्याद देऊन तक्रार नोंद करून गुन्ह्यामध्ये 2 इसमांना अटक करण्यात आली आहे। अटकेत असलेल्या आरोपितांकडे केलेल्या चौकशीमध्ये त्यांनी एनओसी प्राप्त करून त्या आधारे वसई विरार परिवहन कार्यालयात डंपरची नोंदणी करून नोंदणी क्रमांक मिळवून फसवणूक केल्याचं, शासनाची देखील व गरजवंतांना विकून आर्थिक फसवणूक केल्याची कबुली दिली आहे। आतापर्यंत अशा प्रकारचे 10 डंपर अंदाजे किंमत 1,20,00,000 रुपये जप्त करण्यात आले। आणखी डंपर जप्त करण्यात येत आहेत। सदर गुन्ह्याच्या तपासादरम्यान इंजिन व चेसिस बनावट नंबर पंचिंग करणाऱ्या इसमास तेलंगणा राज्यातून अटक करण्यात आली आहे। ताज्या बातम्या पाहण्यासाठी प्राईम महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा।